पेपरफुटी प्रकरण आणि या प्रकरणी धुळ्यात युवा सेना आक्रमक आहे। पेपरफुटी प्रकरणामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टात हे सगळं प्रकरण चालवा अशी मागणी युवा सेनेनं केली आहे। आरोपींना कठोर शिक्षा करा, ठाकरेंच्या युवा सेनेची मागणी आहे। परीक्षेमध्ये घोटाळा करणाऱ्यांना आज धुळे जिल्हा युवा सेनातर्फे नीट परीक्षा पेपर फुटी संदर्भात निदर्शने व आंदोलने करण्यात आली। याच्यात काही प्रमुख मागण्या आम्ही यातर्फे करत आहोत की या नीट परीक्षा पेपर घोटाळा करणारे जे कथित जे दोषी आहेत खरोखर यांची निष्पक्षपणे कठोर अशी चौकशी झाली पाहिजे आणि ही जी नेटा ही जी केंद्रीय परीक्षा संस्था आहे याची पुनर्रचना झाली पाहिजे आणि यामध्ये कोणताही पक्षपात न करता निष्पक्षपणे या सर्वांवर कठोरात कठोर फाशीची शिक्षा ही झाली पाहिजे। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार PV कुलकर्णी याचे बीडच्या शाहूनगर भागात सदनिकेचं बांधकाम सुरू आहे। मात्र या बांधकामाची परवानगी घेतली नसल्याचा पालिकेच्या तपासणी पथकाच्या अहवालात समोर आले। यामुळे पालिका अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवणार आहे अशी माहिती मुख्याधिकारी शैलेश फडतारे यांनी दिली आहे। एक अनधिकृत बांधकाम विनापरवानगी बांधकाम सुरू आहे आणि ते PV कुलकर्णी यांचं आहे अशी आम्हाला तक्रार प्राप्त झाली। या सगळ्यांच्या नावानं आम्ही बांधकाम परवानगी तपासली आहे, परंतु बांधकाम परवानगी आढळून आली नाही। आणि त्याचबरोबर स्थळ पाहणी केल्यानंतर असं निदर्शनास आले की बांधकाम करत असताना जी फ्रंट मार्जिन सोडणं आवश्यक आहे ती काही सोडल्याचं दिसून आलं नाही। त्यामुळे सदरच्या मालकांना आम्ही MRTP ॲक्टनुसार एक्सेस बांधकाम, साईड मार्जिनमध्ये बांधकाम, विनापरवानगी बांधकाम केलं याबद्दलच्या नोटिसा आज इश्यू करणार आहोत। देशभरातील औषध विक्रेत्यांनी आज विविध मागण्यांकरता एकदिवसीय बंद पुकारलाय। अनेक ठिकाणी औषधांची दुकानं बंद आहेत। ऑनलाईन आणि बेकायदेशीर औषध विक्री विरोधात ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट या संघटनेनं हा देशव्यापी संप पुकारलाय। केमिस्ट संघटनांच्या मते ऑनलाईन औषध विक्रीमुळे छोट्या औषध विक्रेत्यांवर मोठा आर्थिक परिणाम आहे। तसंच बेकायदेशीर पद्धतीनं औषधांची विक्री होत असल्यानं ग्राहकांच्या आरोग्याला देखील धोका निर्माण होतोय असा आरोप आहे। बीड, वाशिम, भंडारा, नागपूर, सांगली, सिंधुदुर्ग, जळगाव, यवतमाळ, अमरावती, पिंपरी चिंचवड या ठिकाणी औषध विक्रेते संपात सहभागी झालेले होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।